माणसाच्या आयुष्यात काही दिवस असे येतात की मन पूर्णपणे तुटून जातं. काही गोष्टी आपल्या मनासारख्या घडत नाहीत. काही लोक सोडून जातात. काही स्वप्न अधुरी राहतात. काही चुका आपल्याकडून होतात आणि मग माणूस सतत मागच्या दिवसांमध्ये अटकून राहतो. तेव्हा असं झालं नसतं तर, मी तो निर्णय घेतला नसता तर, माझे आयुष्य वेगळं असतं, अशा विचारांनी मन भरून जातं. पण परमात्मा एक मार्ग, आपल्याला एक मोठा संदेश देतो. गेलेल्या दिवसांवर रडत बसण्यात आयुष्य बदलत नाही. जे गेले ते परत येणार नाही, पण जे येणार आहे ते आपण बदलू शकतो. तुम्ही मागे वळून पाहत राहिला तर पुढचा रस्ता कधी दिसणार? सूर्य रोज मावळतो, पण दुसऱ्या दिवशी पुन्हा उगवतो. निसर्ग सुद्धा आपल्याला शिकवतो की थांबायचं नाही. जीवनात कितीही अंधार आला तरी नवीन सकाळ तयार असते. जुमदेव बाबा नेहमी सांगायचे की मनात आशा जिवंत ठेवा, कारण आशा संपली की माणूस जिवंत असूनही आतून संपतो. भूतकाळ तुमचं शिक्षण असू शकतं, पण तोच तुमचं भविष्य नसतं. तुम्ही किती वेळा पडलात हे महत्त्वाचं नाही, तुम्ही पुन्हा किती ताकदीने उभे राहता हे महत्त्वाचं आहे. काही लोक सतत जुन्या जखमा कुरवाडत बसतात. त्यांनी दिलेला त्रास, झालेला अपमान, आलेलं अपयश. पण विचार करा, त्या गोष्टी आठवून तुमचं आजचं आयुष्य सुधारतंय का? नाही ना. मग स्वतःला का त्रास द्यायचा? परमात्मा एक मार्ग सांगतो की मन शांत ठेवा आणि पुढच्या दिवसांवर विश्वास ठेवा, कारण प्रत्येक कठीण काळानंतर चांगला काळ येतोच. फक्त माणसाने स्वतःवरचा विश्वास सोडू नये. आज तुम्ही ज्या परिस्थितीत आहात ती कायम राहणार नाही. दुःख कायम राहत नाही. संकट कायम राहत नाही. बदल हा निसर्गाचा नियम आहे. म्हणूनच उद्याचा दिवस चांगला असेल या विश्वासाने पुढे चालत राहा. लोक काय बोलले, कोणी साथ सोडली, कोणामुळे त्रास झाला, या गोष्टी मनात ठेवूनही तुम्ही स्वतःचं नुकसान करता. तुमचं लक्ष तुमच्या ध्येयावर असलं पाहिजे, कारण जग नेहमी बोलणार, पण तुमचं आयुष्य तुम्हालाच घडवायचं आहे. मागच्या दिवसांनी जर तुम्हाला रडवलं असेल तर येणारे दिवस तुम्हाला हसवू शकतात. पण त्यासाठी मनात सकारात्मक विचार हवा. स्वतःला रोज सांगा, जे झालं ते झालं, आता पुढे चांगलं घडणार आहे. म्हणून प्रत्येक अपयशाला शेवट समजू नका. कदाचित ती नवीन सुरुवात असू शकतो. जीवन खूप मौल्यवान आहे, ते जुन्या आठवणींमध्ये अडकून वाया घालवू नका. नवीन दिवस, नवीन संधी, नवीन विचार यांचं स्वागत करा, कारण येणारा काळ तुमचं आयुष्य बदलू शकतो. म्हणून आजपासून एक निर्णय घ्या. मागच्या दुःखामध्ये अडकून राहायचं नाही. जुन्या चुका आठवून स्वतःला तोडायचं नाही, तर नवीन आशेने, नवीन विश्वासाने पुढे चालत राहायचं. परमात्मा एक मार्ग आपल्याला हेच शिकवतो. विश्वास ठेवा, शांत राहा आणि येणाऱ्या दिवसांवर लक्ष द्या, कारण तुमच्यासाठी काहीतरी चांगलं नक्की तयार होत आहे.